Hello student, good morning. कशा आहात? स्टडी केला मॅथमॅटिक्स. yesterday we have seen clockwise direction, clockwise अशा प्रकारे, अँटी क्लॉकवाईज विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. आता आपल्याला माहिती आहे पेरिमीटर, एरिया ऑफ द सर्कल, पेरिमीटर ऑफ द सर्कल किंवा सरकम्फरन्स म्हणतो आपण त्याला, परीघ, वर्तुळाचा परीघ. काय आहे सूत्र? सी सरकम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पाय? 22/7. बरोबर. अशा प्रकारे, किंवा 3.40. मग स्क्वेअर असेल तर स्क्वेअरला किती साईड्स असतात? हाऊ मेनी साईड्स आर देअर? 4 साईड, बट दीज आर इक्वल. व्हॉट इज द एरिया ऑफ स्क्वेअर? स्क्वेअर साईड स्क्वेअर. एरिया ऑफ द रेक्टँगल, triangle, 1/2 base into height if the right angle triangle is there. नाही का? त्याचप्रमाणे रेक्टँगल, त्याचप्रमाणे पॅरलेलोग्राम, अशा प्रकारचे एरिया अँड पेरिमीटर, परिमिती आणि क्षेत्रफळ, हे आपल्याला माहिती आहे. 5वी पासून आपण सोडवतो. आज आपण पेंटॅगॉन, हाऊ मेनी साइड्स आर देअर फॉर द पेंटॅगॉन? 5 sides are there. So you have to find out angles and sides, exterior angle and interior angle as far as pentagon is considered. Now question first for 11th standard. 11वी किंवा 12वी. आता हा 10वीला पण आहे. मग find the degree and radian measure of in exterior and interior angle of regular pentagon. म्हणजे या ठिकाणी फाइंड द डिग्री अँड रेडियन, दोन्ही फाइंड करायचं. डिग्री आणि रेडियन सुद्धा आपण पाहिलं. डिग्री कशी फाइंड करतो, रेडियन किती कशी फाइंड करतो. 180/π किंवा π/180 त्याला मल्टिप्लाय करतो की नाही. फाइंड द डिग्री अँड द रेडियन मेजर ऑफ एक्सटेरियर अँड इंटेरियर. एक्सटेरियर बाह्य कोणाचं माप आणि अंतर कोणाच्या मापाचं, बाह्य कोन आणि अंतर कोन ऑफ रेग्युलर पेंटॅगॉन. बाह्य कोन आणि अंतर कोन कशाचं? पेंटॅगॉनचं, रेग्युलर पेंटॅगॉनचं काढायचं. आता पेंटॅगॉनला साईड किती? देअर आर 5 साईड्स. ते बघा फिगरमध्ये 5 साईड्स आर देअर आर 5 साईड्स. नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल, हे सगळे एक्सटेरियर अँगल आहे. बाह्य कोन दिलेले दाखवलेले, हे सगळे बाह्य कोन आहे 72 डिग्रीचे. ते कसे आलेत पुढे आपण बघूया. नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल 5 आहे. 1 2 3 4 5. सम ऑफ मेजर ऑफ ऑल एक्सटेरियर अँगल. सम म्हणजे काय? बेरीज, बरोबर का नाही? तर ही एक्सटेरियर अँगलची ॲडिशन केली. 72 मल्टिप्लाइड बाय 5, 5 2s are 10, 1 5 7s are 35 and 1 36, therefore 36. Sum of measure of all exterior angle is 360 degree. या 72चे 5 वेळा ॲडिशन करायचे किंवा 72 मल्टिप्लाइड बाय 5, we get 360 degree. Measure of each angle, measure of each exterior angle. मग हा किती दिला आहे? तर 360. त्याला कितीने भागायचं? डिवाइड बाय नंबर ऑफ साइड्स. 360 अपॉन नंबर ऑफ साइड. 360 अपॉन नंबर ऑफ साइड किती? 5. 5 7s are 35, 1 राहिला, 5 2s are 10, 72 डिग्री आलं. 360 डिग्री अपॉन 5 इज इक्वल टू 72 डिग्री. कशाचं माप आहे? बाह्य कोणाचं माप. मेजरमेंट ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू 72 डिग्री. आता इंटेरियर अँड एक्सटेरियर अँड इंटेरियर अँगल्स आर लिनियर पेयर्स.
बरोबर की नाही. लिनियर पेअर्स म्हणजे काय, बाह्य कोणाचं आणि आंतर कोणाची बेरीज किती होते, 180 डिग्री, किंवा 3 कोणाच्या मापाची बेरीज 180 होते. परंतु त्रिकोणाच्या आंतरकोणाची आणि लिनियर पेअर असेल तर बाह्य कोणाची यांची बेरीज किती होते, 180 डिग्री. म्हणजेच एक्सटेरियर अँड इंटेरियर अँगल्स आर लिनियर पेअर आहे. हे बघा लिनियर, हे लिनियर आहे. 180 आणि 72, 72 180, 72 180, 72 108, 72 108, 180 डिग्री होणार. म्हणून लिनियर पेअर असल्यामुळे 180 डिग्री, 180 मधून बाह्य कोणाचं माप जर मायनस केलं तर आपल्याला आंतर कोणाचं माप येते 108, 108 डिग्री. तर इंटेरियर अँगल इज 108 डिग्री. कळलं आता, पेअर्स ऑफ लिनियर पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल. शेअर करा, सबस्क्राईब करा मित्र हो, लाईक करा, स्टडी करा, मॅथमॅटिक्सच्या वहीमध्ये लिहून काढा. ओके.